What's up guys, Aniket 42 is back to the new video guys. तर आज मी बोललो होतो तसा गेल्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी ब्लॉग बनवला की मी कंटिन्यू ब्लॉग टाकण्याचा ट्राय करेल. तर आज मी सुरुवात करतोय डेली रुटीन माझं. आज काय काय खातो मी, काय काय पिणार आहे. आणि हा बघा पहिलाच पियाला घेतला आहे, कोकोनट वॉटर घेतली, नारळ पाणी संपला. आणि त्यामध्ये मी क्रिएटिन टाकणार आहे. आणि बेस्ट आहे क्रिएटिन, मोनोहायड्रेट. तुम्ही यूज करा, असा कोण नसेल. बरेच जिमला जे जाणार आहे ते क्रिएटिन यूज करतातच. आणि मी तर सांगेल मसल बेस यूज करा. माझ्याकडे भरपूर स्कूप नाही आहे आता याच्यामध्ये, जास्ती तर कमीच आहेत. नवीन मागवायला लागेल. आणि एक स्कूप आता टाकेल मी आणि एक स्कूप संध्याकाळी टाकेल, तुम्हाला दिसणारच. ओके. त्यानंतर शेक करतो याला. हा बघा, हा रेडी झाला आहे बघा. आणि त्यानंतर टॅबलेट्स ज्या डेली लाईफ रुटीनसाठी चांगल्या आहेत. पहिलीच टॅबलेट जी घेतली मी ती आहे लिव्ह 52. त्यानंतर मल्टीविटॅमिन, हेअर ग्रोथ, स्किन चांगली. कॅल्शियम तर सर्वांना माहिती आहे, डॉक्टरसुद्धा सांगतात कॅल्शियम खा. जेव्हा तुमची हाडं टुकटुक कशी वाचायला लागली, तर माझी तर नाही वाजत. आणि त्यानंतर फिश ऑइल एक चांगलं सप्लिमेंट आहे बॉडी बिल्डिंगच्या किंवा तुम्ही फिटनेस करता त्यासाठी खूप चांगले टॅबलेट्स आहेत. आणि 4 टॅबलेट आहेत. या मला दिसतात का नाही माहीत नाही, कशा दिसतील. हां, फोकस. हे बघा 4 टॅबलेट आहेत, ब्लर झाल्या त्या. आणि ते आता मी खाणार आहे. पहिला शेक पिला होता मी, तो पूर्ण हेवी होता, तो सुद्धा तुम्हाला सांगेल. हा बघा, मला खोटं वाटेल तुम्हाला खाते काय नाही. नारळ पाणीमध्ये क्रिएटिन टाकलं आहे. क्रिएटिनला तर पहिलेपासून फ्लेवर नसते, मी आलासुद्धा. नारळ पाण्याचा टेस्ट घेतला. असं नाही का मी डेली नारळ पाण्यामध्ये पितो, दररोज पाण्यात पिऊन कटाला आला होता. आज व्हिडिओ बनवायचे आहे तर बोलू घेते, काहीतरी युनिक दाखवेल आणि नारळ पाणीमध्ये पिऊ शकता, काय टेन्शन नसतं याचं. तुम्ही कोणत्या तुमच्या मिलमध्ये जरी टाकलात तरी काही टेन्शन नाही. ओके. बेस्ट. तर फर्स्ट मील तर मी खाली होती आणि आता सेकंड मील चिकन बनवणार आहे खाली. सो लेट्स गो. आणि जिमला आपण संध्याकाळी जाऊ, तेव्हासुद्धा सोबत राहा. कम ऑन. कांदा, चिकन हा कापून ठेवला होता मी. आता याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे, येत आहेत. ओके. कांदा आणि चिकनला मसाला लावला आहे, तर शिजत ठेवलं आहे. शिजत झाला तर एकदम मस्तपैकी कांदा मस्तपैकी फ्राय झाला आहे. त्याच्यात चिकन टाकू आपण. मस्तपैकी चिकन आणि आता तर चिकन झालेलं आहे, शिजवत ठेवलेलं आहे. म्हणजे हां, थोडीफार कुकिंग आपल्याला पण येते, समजला. आणि आता मी सांगते बघा, त्या ज्या गोळ्या खाल्या मी त्याबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट करू नका की कधी गोळ्या खात्याने बॉडी बनवते, कधी काय खात्याने बॉडी बनवते. असं काय नाही. त्या गोळ्या कशासाठी आहेत तुम्हाला तर सांगलेलं आहे. लिव्हरची आहे, मल्टीविटॅमिन, फिश ऑइल आणि कॅल्शियम. तुम्हाला माहीत नसेल सर्च करा आणि मग बघा कशा आहेत त्या. आपल्या बॉडीसाठी चांगल्या आहेत. एका डॉक्टरकडे गेलात, ताप आला, सर्दी आली, या ढिगभर गोळ्या देते तो, तेव्हा तुम्ही खाता. तसंच आहे, फक्त या तुमच्या हेल्थसाठी चांगल्या आहेत. कॅल्शियमची गोळी
हाडांसाठी सर्वांना माहिती आहे. मल्टीविटॅमिन, हेअर ग्रोथ, फिश ऑइल, परत लिव्हरसाठी फिश ऑइल पण सेम, हेअर ग्रोथ, स्किन, पिंपल नाही आहेत, असे त्याचे बरेच बेनिफिट्स आहेत. आणि आता चिकन आपण कडत ठेवलेलं आहे. हे बघा सगळा जिमची बॅग. बसून भूक लागली होती तर मी सफरचंद आणला नाही, तो ऑलरेडी होता. आणि स्पेशल सफरचंद आहे तो आज, कारण ते जाऊ दे. बट तुम्हीसुद्धा काहीतरी घरामध्ये आणून ठेवा. सफरचंद, कलिंगड, परत केली, पपई असा काहीतरी आणून ठेवा. नाहीतर भूक लागली चालू कुरकुरे आणते, चालू मॅगी खाते, असा नाही करू. ठीक आहे. हेल्दी आहे, चांगला आहे, बॉडीसाठी चांगला आहे. आणि जसा तुम्ही आता माझा वर्कआउट बघता किंवा माझा जो मी वेट उचलतो बघता, काय हेल्दी खाऊनच उचलतो, काय ते काय या चटारपटार खाऊन नाही उचलतो मी, समजलं. तर पहिले हे करा, डाएट करायची असेल चांगला खायची सुरुवात करा. मग डाएट आपोआप तुम्हाला कुठं ना कुठे लगेच समजेल. आम्हीसुद्धा काय शिकलो नाही, आम्हीसुद्धा इकडे तिकडे बघूनच शिकलेलो आहे. तर लाईफ चांगली जगा बस. आता चिकन झालेला आहे आपला. एक नंतर आपण लंच करू आणि मग मस्तपैकी झोपू. तर मित्रांनो, आता आपला लंच रेडी झालेला आहे. 200 ग्राम चिकन आणि 700 ग्राम राईस आहे. याचा म्हणजे 200 ग्राम 27 ग्राम, 100 ग्राममध्ये 27 ग्राम प्रोटीन असते. म्हणजे 54 ग्राम एका टायमिंगला प्रोटीन घेतो आहे. आणि सिम्पल काप्स, व्हाईट राईस बघू शकता तुम्ही. सिम्पल काप्स आणि चिकन एका टायमिंगला एवढा चिकन खातो. आता लंच झाल्यावरती मस्तपैकी आपण जास्तीत जास्त 1 वाजलेला आहे. आता 5 वाजेपर्यंत आपण झोपू. त्यानंतर आपण प्री वर्कआउट मील घेऊ आणि आपण जिमला जाऊ. प्री वर्कआउट मीलसुद्धा तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत थांबा, बघा पूर्णपणे. ओके. आणि आता इव्हिनिंग झालेली आहे, झोपेतून सुद्धा उठलो आणि आता इलेक्ट्रॉन पावडर बनवते जिमला जायला. वर्कआउट करता करता प्यायचे. आणि याच्यामध्ये लिंबू ॲड करेन मी. बेस्ट आहे DCAA पेक्षा आणि खूप सस्तासुद्धा पडतो आहे. ठीक आहे. तिथे आहेत प्री वर्कआउट स्वीट पटॅटो, राजमा तर डिनरसाठी आहे, तो आताच मी बॉईल करून घेते. ओके. जिमसाठी तर रेडी झाली. आता बघा प्री वर्कआउट मील, कॉफी राहता 5 मिनिटामध्ये जिममध्ये निघू आपण या खाल्यावरती. ओके. आज जिमला आलो. मंगळवार बाजार चालू आहे आज. आज जायची सवाल. ओव्हर झाला आणि मस्त चेस्टचा वर्कआउट पाहिजे असेल, चेस्टचा वर्कआउट जर पूर्ण पाहिजे असेल टाकीन. सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच येईल. आता मंगळवारचा बाजार भरलेला आहे मस्त. आता टाईम झाला आहे घरा जावाचा. घरा गेलो बायला प्रोटीन पिवायचा मस्तपैकी. आणि रात्री आपण काहीतरी दुसरं जेवण बनवून आहे. लेट्स गो बॅक टू द होम. घरी आलो आणि आता आपला नेहमीप्रमाणे प्रोटीन. हा पिल्यावरती डायरेक्ट डिनर टाईम. तुम्ही बघसाल डिनरला का असेल. राजमा आहे, प्रोटीन आहे त्याच्यामध्ये, राईस आणि काही डाळ असेल ती घरातली. आणि बाहेरचा काही खावायचा नाही. तुम्हाला सांगते 15 दिवसांनी ठीक आहे एकदा होऊ शकते, बट रेग्युलर नका करू.
वर्कआउटचं तुम्हाला सांगला मी की वर्कआउट तुम्हाला काय मोठी व्हिडिओ बनवून देईल मी ब्लॉगसारखी, जसं ही व्हिडिओ आहे ती. आणि जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला भेटेल बघायला. ओके. डिनर टाईम बघा, रात्री झाली आणि डिनर टाईम चालू झाला आपला. सो पूर्ण डेलीचा रुटीन माझा हाच असतो. आणि तुम्हाला चांगलं वाटत असेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक पहिलं करा आणि सांगा कमेंटमध्ये कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू. आणि चेस्ट वर्कआउटची व्हिडिओ पूर्ण मी 5-6 दिवसामध्ये टाकणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब करा, तुम्हाला बघायला भेटेल. ओके. सो बाय एव्हरीबॉडी, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.